Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. Today we are going to start, or will talk about Christian leadership. आणि आज आपण ख्रिस्ती पुढारीपण या विषयासंबंधी काही गोष्टी अभ्यासणार आहोत. This is a course our brother Paul, Dr. Paul is teaching. आणि डॉक्टर पॉल शिकवत असलेला हा अभ्यासक्रम आहे. Sorry, he couldn't make it for today. आणि आज पास्टर पॉल आपल्याला शिकवण्यासाठी येऊ शकलेले नाहीत काही कारणास्तव. So we will continue on this subject. आणि या विषयाचाच आपण आता पुढं अभ्यास करूया. Someone has said the things rise or fall on leadership. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की गोष्टी उभ्या राहतात किंवा पडतात याचं कारण म्हणजे पुढारीपणामध्ये आहे. Jesus had great compassion when he saw that people were like sheep without shepherd. आणि प्रभू येशूने पाहिलं की लोक मेंढपाळा वाचून मेंढरे अशा पद्धतीनं जीवन जगत आहेत. त्यावेळेला येशूला त्या लोकांचा कळवळा आला. We need leadership at home. घरामध्ये कुटुंबामध्ये आम्हाला नेतृत्वाची गरज आहे. We need leadership in the church. मंडळीमध्ये आम्हाला नेतृत्वाची गरज आहे. We need good leaders in the country. आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी आम्हाला चांगल्या नेत्यांची गरज आहे. And history tells us when there have been great leaders, people have risen from destitution to something greatness. आणि जगाचा किंवा जागतिक अनुभव असा आहे ज्या वेळेला चांगलं नेतृत्व असतं त्यावेळेला लोक अधोगतीतून भरभराटीकडे वाढतात किंवा लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतो. And the history also tells when corrupt leadership comes and take control, decline have taken place. आणि इतिहास जगाचा आम्हाला असंही सांगतो ज्या वेळेला नेते मंडळी ही भ्रष्ट असतात त्यावेळेला लोकांची अधोगती होते, लोकांचं नुकसान होतं. As a Christian, we are called to lead. It means we are called to serve. It's a servanthood leadership. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून देवानं आम्हाला नेता बनण्यासाठी किंवा नेतृत्वासाठी निवडलेलं आहे. आणि हे नेतृत्व कसं आहे? हे सेवा करणार नेतृत्व आहे. सेवा करण्यासाठी आम्हाला नेते देवानं बनवलेलं आहे. It's not about titles or position. आणि हे पद किंवा एखादी जागा यासारखं नाही. We can serve God or be a leader without having any title. आणि कोणतंही पद नसतानाही आम्ही देवाची सेवा करू शकतो. We can be a leader without having any position. आणि कुठलेही जगिक स्थान नसताना, महत्वाचं स्थान नसताना देखील आम्ही देवाची सेवा करू शकतो. So I would like you to study Book of Acts, chapter 20. आणि प्रेषितांची कृत्ये यांचा 20वा अध्याय. And wherever you are, you read this passage, start with verse number 13 all the way to 36. आणि प्रेषित 20:13 पासून
36 वचनापर्यंत तुम्ही वाचू शकता. And I give you about maybe 20 minutes. आणि 20 मिनिटाचा अवधी मी तुम्हाला देतो. And then we come back, and then you tell me what are the principle you have gleaned from this passage. आता प्रेषितांची कृत्ये प्रत्येकाने काढा, याचा 20वा अध्याय, वचन 13 पासून 36 पर्यंत विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायचे आहेत. त्यासाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. आणि नंतर त्यामध्ये कोणकोणती तत्व सिद्धांत तुम्हाला आढळतात ते तुम्ही सांगायचं आहे. परत मी सांगतो, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 13व्या वचनापासून 36व्या वचनापर्यंत विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बायबलमधून हे वाचायचे आहेत. आणि या सर्व शास्त्र पाठामधून कोणकोणती तत्व तुम्हाला आढळतात, कोणकोणते सिद्धांत तुम्हाला आढळतात ते नंतर 20 मिनिटानंतर पास्टरना सांगायचे आहेत. आता तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. And if you are in a group setting, you can work together. Perfectly fine with me. आणि तुम्ही एकटे आहात तर एकट्याने वाचा. तुम्ही जर गटागटामध्ये ग्रुप ना आहेत तर ग्रुपमध्ये वाचा आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तर द्या. And if you are by yourself, of course you have to do by yourself. आणि तुम्ही जर एकटे असाल तर एकट्याने तुम्हाला ते वचन वाचायचे आहेत. आणि त्या वचनामध्ये कोणकोणते सिद्धांत किंवा तत्व दडलेले आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत आणि सांगायचे आहेत. And because in this way we will learn together, and then I will share my notes with you, what I have, and then we'll compare what you have, what principle you have seen in this passage. So we will compare. आणि मग या शास्त्र भागामधून तुम्ही काय काय सिद्धांत किंवा तत्व हुडकून काढलेले आहेत ती तुम्ही सांगा. आणि माझ्या नोट्समध्ये मी जी तत्व सिद्धांत काढलेले आहेत मी तुम्हाला सांगतो. आणि मग दोघांचे मिळून कोणकोणते सिद्धांत तत्व होतात हे शेवटी आपण पाहणार आहोत. It's called creative learning. आणि अशा प्रकारच्या अभ्यासाला क्रिएटिव्ह म्हणजे निर्मितीक्षम अभ्यासाची पद्धत असं म्हटलं. Lovely. So I put that pause on the recording, and then we come back after 20 minutes. Okay, see you. आता 20 मिनिटाचा अवधी आहे. तुम्ही शांतपणाने ती वचनं वाचा आणि तत्व किंवा सिद्धांत शोधा. Lovely. So, who is going to start? आता तुम्हाला या शास्त्र भागामध्ये कोणकोणती तत्व किंवा सिद्धांत आढळले एकेका विद्यार्थ्याने एक एक सांगायचं आहे. सुरुवात कोण करणार? If you like, you can turn on your camera, but if you are not in a position, it's okay. Audio is fine. आणि तुम्ही कॅमेरा सुरू करू शकता किंवा ऑडिओ तुमच्यासाठी पुरेसा असेल तर तुम्ही सांगू शकता. कोणकोणते तत्व आढळले तुम्हाला यामध्ये, कोणकोणते सिद्धांत दिसून आले? विद्यार्थ्यांची वेळ आहे. काय काय शोधून काढलं तुम्ही हा शास्त्र भाग वाचून? एक प्रश्न या. मी रेश्मा बोलते. हा, रेश्मा सर्वगोडे. रेश्मा सर्वगोडे, बोला सिस्टर. पहिला पॉइंट आहे प्रामाणिक सेवा. आपण प्रामाणिक सेवा केली पाहिजे. पौलाने प्रामाणिक नम्रतेने सेवा केली आणि ख्रिस्ताची साक्ष सांगण्यासाठी त्याने प्राधान्य दिले. ख्रिस्ताची साक्ष सांगण्यासाठी प्राधान्य दिले. ती कुठल्या कुठल्या वचनामध्ये आहे? आता आपण शास्त्र भाग वाचला म्हणजे त्या वचनांचा रेफरन्स लागेल ना.
जनरल नाही आपण की कुठल्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की पौल नम्र होता असं, आणि त्याने प्रामाणिकपणे सेवा केली. 24व वचन. 24व वचन. आणि 19 आणि 24. मी फार नम्रतेने सेवा केली. आणि 24. व्हेरी गुड. त्याने नम्रतेने सेवा केली. आणि 19 आणि 24. आणि आपल्या प्राणांची किंमत ना कृपेची सुवार्ता सांगण्याची शेवटास न्यावी. ओके ओके, थँक्यू. पास्टर या. येस. सेकंड. एक एक आपण वचन त्यांना सांगूया, एक एक सिद्धांत ना. पास्टर, सिस्टर सेड that in verse 19 Paul served with humility. Awesome. Yeah. This is also in my notes. Number 1, Paul served with humility. पास्टरच्या नोट मध्ये देखील त्यांनी नमूद केलेलं आहे की पावलानं अतिशय नम्रपणे प्रभूची सेवा केली. And in verse 24, for gospel's sake, he was ready to do anything to complete his race. Wow, amazing. So it means he was committed. He was ready to do anything to finish his race. And his calling. Yes. Yeah. सिस्टर, तुम्ही फार चांगले मुद्दे काढले, तत्व काढलेले आहेत. दोन्ही पास्टरनी त्यांच्या नोट्स मध्ये देखील नम्रतेचं तत्व नमूद केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. थँक्यू. Yeah, I have my notes here. As you can see that, so I'm reading from there. Yeah. Yes. आणि पास्टरच्या नोट्स त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे कशा प्रकारे नम्रतेनं पावलानं प्रभूची सेवा केली. So put that number 1 and number 2, and then we will apply the same principle in our lives, and we will ask God to help us. We serve God with humility. We stay committed to our calling. आणि आता 1 आणि 2 हे आता तत्व त्याला आपण नंबर देऊया. पहिलं म्हणजे पावलानं नम्रतेनं सेवा केली. आणि दुसरं तत्व किंवा सिद्धांत की पाऊल आपल्या प्राणांची किंमत देण्यासाठी तयार होता. एवढा तो आपल्या पाचारणास, आपल्या देवानं बोलावलेल्या सेवेसाठी तो तत्पर होता किंवा समर्पित होता. आणि म्हणून आपण देखील आमच्या सेवा कार्यामध्ये पावलासारखं नम्र बनलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला देवानं दिलेले पाचारण पूर्ण करण्यासाठी, आमची धाव पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे देवाला समर्पित असलं पाहिजे. आमेन. And also please write down the Bible verses. आणि मग प्रत्येक तत्वाच्या पुढं ते वचन कोणतं आहे ते कंसात लिहायचं. हे पहिलं 19व वचन आहे नम्रतेचं, आणि समर्पिततेचं वचन 24व आहे. असं कंसात ते वचन लिहा तिथं. ओके, नेक्स्ट. अजून दुसरं कोण आहे? बोला. पास्टर प्रेज द लॉर्ड. पास्टर प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी बाबासाहेब पाटोळे बोलतोय. पाटोळे ब्रदर, बोला. मला असं यामध्ये पौलाच्या विषयी असं मला म्हणजे कळून चुकले की आपल्याला सगळ्यांना आम्हाला समजते की पुढारी पण करत असताना पौलाने एक नम्रता आणि प्रभू येशू ख्रिस्ताशी एक घनिष्ठ संबंध आम्हाला दिसून येते. पहिलं रिपीट नका करू, नवीन काय ते सांगा. नम्रता दुसरी गोष्ट म्हणजे 22 ते 23 मध्ये असं दिसून येते की आम्हाला तो आपल्या कुठलाही त्रास किंवा संकट किंवा त्याच्या जीवाचं त्यानं काय होईल याच्याकडे त्यानं पौलाने बघितलं नाही. आणि तो गावोगावी नगरोनगरी त्यानं काय केलेलं आहे, प्रभूशी साक्ष दिलेलं आहे. हे 22 ते 23 वचनामध्ये. आणि 28 वचनामध्ये पौल म्हणतोय की मी सर्वांच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. कारण पौलाने जराही कुठं सुवार्ता सांगण्यात त्यानं कसूर केली नाही किंवा साक्ष देण्यामध्ये त्यानं कसूर केली नाही. आणि अध्यक्षपद म्हणजे आम्हाला जे पाळखी दिलेलं आहे पुढारी पण, याच्याकडे आता आपण लक्ष देऊन देणं गरजेचं आहे. आणि देवाने दिलेली मंडळी
त्याच्या संस्थापक तोच आहे आणि त्याच्या पवित्र रक्ताने निर्माण केलेली, ती स्थापन केलेली तिचे जे आम्ही आता एक पालन म्हणजे सांभाळण्याचं काम एक वकील आमच्याकडे आहे. हे आपल्या ह्याच्यामधून कळते की 28 ते 32 पर्यंत. तो brother says in verse 22 or 23, Paul is waiting for the bondages and tribulations. So we must hope that the ministry is not always smooth and easy. And in verse 28 onwards, God has purchased his bride, or Christ has purchased his bride with his blood. So we must honor and serve in that sense with full consecration. Beautiful, beautiful. So it's so beautiful that Paul was trusting God. Yeah. He was fearless. Yeah. He knew he was waiting for this one. Yeah. He was ready to face the challenges. Yeah. आणि पाऊल कोणतेही संकट किंवा परीक्षा किंवा बंधन यासाठी तयार होता. त्याला माहित होतं की हे सेवा एवढी सोपी नाही आहे. त्यामध्ये अडचण येणार, बंधन येणार, संकट येणार, परीक्षा येणार. त्यासाठी तो तयार होता. 23व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि 28व्यामध्ये ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताची खंडणी देऊन केलेली जी मंडळी आहे, जी विकत घेतलेली आहे, तिचं पालन आम्ही करताना देखील ती मंडळी किती मौल्यवान आहे हे लक्षात ठेवून आम्ही आमची सेवा समर्पित केली पाहिजे. Amen. Beautiful. Okay, next. अजून कोणाला काही तत्व सापडलीत याच्या व्यतिरिक्त? प्रेज द लॉर्ड. मी पूनम शरद जाधव. पास्टर वचन 33 मध्ये त्यांनी सांगितलंय की वचन 33 वरून आपल्याला लक्षात येते की त्यांना कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता. मग जो लिडरशिप करत असताना कुठल्याही वस्तूचा लोभ धरला नाही पाहिजे. आणि 32 मध्ये पण त्यांनी सांगितले की सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी किंवा कोणतेही वतन मिळवण्यासाठी परमेश्वराच्या कृपेवर आणि देवाकडून येणाऱ्या शब्दांवर अवलंबून राहिलं. वचनाची आवश्यकता आहे. व्हेरी गुड. या दोन गोष्टी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी 35व्या वचनामध्ये सांगितले की आपण मेहनत करून दुर्बलांना पण सहाय्य केलं पाहिजे. नाही पास्टर, चालूच आहे. ऐकू येत नाही का? नाही ऐकू येत. पास्टर, कॅन यू हिअर मी? I hear you. I hear sister. But it is already mute one. I will. Praise the Lord. Yes. I hear both of you, brother. Can you hear me now? Yeah, I hear you very well. I am not hearing. Okay. Praise the Lord, Pastor. Praise the Lord. Pastor Dongre, you cannot hear? No, I can't hear. I will close it and reboot it again. Please do it, because you are the key person. सिस्टर बोला, तुम्ही माईक चालू आहे तुमचा, बोला की. हो, पण पास्टर ट्रान्सलेट करणार ना, म्हणून मी थांबले. नाही, तुम्ही बोला, मी करतो, बोला. हो चालेल सर. पास्टर, वचन 33 मध्ये पौल यांनी सांगितले की कुठल्याही वस्तूचा किंवा कशाचाही लोभ नसावा, जे लीडर असतात त्यामध्ये. आणि सर्व गोष्टींसाठी लीडरने हे देवाच्या वचनावर आणि कृपेवर अवलंबून राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले की आपण मेहनत करून दुर्बलांचं पण सहाय्य केलं पाहिजे. म्हणजे जो लीडर असतो त्याने सर्व गोष्टीसाठी दुर्बलांना सहाय्य पण केलं पाहिजे.
आणि त्याचबरोबर त्यानं म्हणजे घेण्यापेक्षा देण्याला अधिक महत्व दिलं पाहिजे. जो लीडर असतो ते, हे पौलानं आपल्याला सांगितलंय. आणि पौलाने पुढे असं सांगितलंय की या सर्व गोष्टीचा लीडरने कित्ता घालून दिला पाहिजे त्याच्या मागून येणाऱ्या लीडरना किंवा मंडळींना. असंही वचन 32, 33, 34 आणि 35 मध्ये या 4 वचनांमध्ये सांगितलेलं आहे. आणि 36 मध्ये पण आपल्याला एक लक्षात येतं की पौल ज्या वेळेला या मंडळीला सोडून जात होता तेव्हा त्या सगळ्यांसाठी त्याने प्रार्थना केली. म्हणजे लीडर हा नेहमी प्रार्थनेमध्ये पण असला पाहिजे आणि त्यानं मंडळीसाठी सुद्धा कायम प्रार्थना केली पाहिजे. हे 4 गोष्टी म्हणजे 3 गोष्टी मला आढळल्या त्या ठिकाणी. ब्रदर डोंगरे, तुम्ही सांगणार का मी सांगू? Okay, Pastor, sister says that we should depend on God's grace. That's one. Amen. And then number 2, we should work hard and help the needy people or the weak people. Amen. Amen. And then it's in verse 36 about the prayer, and the leader should be a man of prayer. Yes, Wow. Sister, That's powerful. yeah, sister, Yeah. पहिला काय So सांगितलं? powerful. and one pastor की त्यांना कुठल्याही गोष्टीचा लोभ नसावा पास्टर. हा, लोभ Okay, okay. नसावा. And the first one is that a leader should not be greedy. 33. Verse number 3. Not greedy. Yeah. Yes. Not greedy. And he should depend on God. Yeah. It's amazing. It's so beautiful. Okay. Anything else? These are the 3 things that sister has mentioned. Yeah. All right. Praise Lord, Pastor. Yes. 29 आणि 30 वचनामध्ये सांगितले की सावधगिरी आणि जागरूकता. पौलाने म्हटले की कळपावर तुटून येणाऱ्या भक्षकांपासून सावध राहा. म्हणजे मंडळीवर येणाऱ्या भक्षकांपासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि खोट्या शिक्षकांविषयी इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी 29 आणि 30 वचनामध्ये. आणि दुसरा पॉइंट आहे की वचन 36 शेवटचा निरोप व प्रार्थना 36 वचनामध्ये सांगितले. पौलाने मंडळीसोबत प्रार्थना केली व त्याच्या प्रेमाचा प्रत्यय घेतला. मंडळीच्या प्रेमाचा त्याने प्रत्यय घेतलेला आहे, अनुभव घेतलेला. आणि त्याच्या शेवटच्या निरोपामुळे मंडळी भावुक झाली होती. त्या बंधुत्व व एकत्रित प्रार्थनेचं महत्व दिसून येतं. आणि या सगळ्या वचनातून आपल्याला सेवा, त्याग, निष्ठा, सावधगिरी, प्रार्थनेसाठी प्रेरणा मिळते. 35 आणि 36 वचनातून. Verse 28 and 29. Pastor, can you hear me? Nice, sister. Yes, I hear you. Yeah. 28 and 29, False is giving them strict warning about the teaching in the last days. False teachers will come and deceive. So we must take precaution not to be deceived by false teacher. We must stick to Trinity and true doctrine of the Bible. And the last verse 36, that collective prayer is most important in the ministry. So as often as we should collectively pray in the home or in the church or the house group. Beautiful. Very good. बोला तुम्ही आता. Thank you. प्रेज लॉर्ड. 31 वचनामध्ये पौलाचा आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळते किंवा आपण पुढारी पण करत असताना की त्या ठिकाणी असं दिसून येते, पौल 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळून प्रत्येकास बोध करण्यात कधी खंड पडू दिला नाही. ही तो आठवण करून सावध राहा म्हणतो. म्हणजे आम्ही तिकाला पुढारी
करत असताना किंवा आम्ही लीडर पण करत असताना किंवा पास्टर म्हणून एक आपण पालखी सेवा करत असताना आम्ही ती काल वेळेकडे न बघता आम्ही सदा आणि कदा म्हणजे सुवेळी अवेळी तयार असणं खूप गरजेचं आहे. आणि देवाच्या राज्यामध्ये काम करत असताना अश्रुनेत्राने पूर्णपणे आम्ही प्रार्थना आणि सुवार्ता सांगितली पाहिजे. Yes. Pastor, verse 31, that Paul prayed or Paul instructed the people with tears for 3 long years. He didn't stop. So in our ministry also, we should not stop for after some days or some week. We should continue, we should be persistent, and we should obey like Paul with tears. We must pray also, and we must instruct our flock also. So leader is persistent person. Leader doesn't give up. Not time bound. Yeah. आणि म्हणून पुढाऱ्यानं वेळेचं महत्व जाणलं पाहिजे, परंतु किती वेळ द्यावा हे अनलिमिटेड आहे. आणि पावलानं 3 वर्षे अश्रू ढाळत प्रत्येकास बोध केला, मार्गदर्शन केलं. आणि प्रार्थनेमध्ये आणि बोध करण्यामध्ये पाऊल अश्रू ढाळण्यामध्ये म्हणजे अत्यंत मनापासून अंतःकरणापासून पावलानं सेवा केली. आणि आम्ही जे सेवक आहोत हाऊस ग्रुपचे मंडळीचे, आम्ही पावलाचा बोध घेऊन अशा प्रकारे चिकाटीनं, की आता लोक ऐकत नाहीत, काय फरक पडत नाही, आता सोडून द्या, असं न होता चिकाटीनं आम्ही सेवा केली पाहिजे. पावलासारखी अश्रू ढाळत सेवा केली पाहिजे. गुड. अजून कोणी आहे? काय राहिले काय याच्यात अजून? 35. It is better to give blessed to give than to receive. That's true. 35वा कोणाला सापडलं का? तिथे एक महत्वाचं तत्व आहे किंवा सिद्धांत आहे. घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे. का? कारण देणे हा देव पित्याचा. या येस सिस्टर बोला. पास्टर मी बोलले होते त्यावर, पण मला ऐकवलं नाही. सॉरी मला ऐकते. हा. माझा माईक बंद पडलेला, परत मी बंद करून फोन परत चालू केला. सॉरी. तुम्ही सांगितले का? व्हेरी गुड. सिस्टर has told pastor that verse 35, it is blessed to give than to receive, because giving is the nature of our heavenly Father. So we must apply this in our ministry. We should always giving others. We should give time, we should give instruction, we should give love, and so that is a father's nature we should adopt. Wow. And those leader who wants to take more than they are willing to give, they exploit people. आणि मग जे पुढारी इतरांना देण्यात कमी आहेत, पण लोकांकडून घेण्यात जर पुढे आहेत, तर ते लोकांचं जणू काय शोषण करतात. आणि असे आम्ही पुढारी नेते पाळक बनू नये आणि आम्ही लोकांचं शोषण करू नये. आम्ही लोकांची मदत घेण्याऐवजी लोकांना मदत करण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. लोकांसाठी प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. लोकांना बोध करण्यामध्ये म्हणजे देण्यामध्ये आम्ही सदैव पुढे असले पाहिजे, ख्रिस्ती पुढारी म्हणून. ओके, व्हेरी गुड. Let me share one example here. Recently, we were talking about a leader of a nation. आणि मी एक उदाहरण देतो. आणि राष्ट्रांचा पुढारी कशा प्रकारचा असावा या संबंधी आम्ही चर्चा करत होतो. Without mentioning name, just I want to mention the character of that leader. आणि कुठले नाव न घेता असा राष्ट्रांचा पुढारी त्याचा स्वभाव कसा असला पाहिजे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. So he was exploiting people. He was accumulating money from all illegal ways. आणि मग मी आता नाव सांगत नाही, पण एका देशाचा पुढारी किंवा नेता अशा प्रकारचा होता. तो लोकांचं शोषण करत होता आणि गैरमार्गाने लोकांच्याकडून पैसा वसूल करत होता आणि स्वतः श्रीमंत होत होता. And now
that leader is paralyzed, 2-3 people have to move his body from here to there. आणि सध्या या नेत्याची परिस्थिती काय आहे? त्याला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. त्याला आता चालता बोलता उठता येत नाही आणि 3-4 लोक धरून मग त्याला उभं करतात किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागे हलवतात. mean, Jesus put that in a very simple but in a very profound way. प्रभू येशूनं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं परंतु अत्यंत प्रभावीरित्या हे आमच्या समोर मांडलेलं आहे. Jesus said, what profits a man if he gains the whole world and loses his own soul? प्रभू येशू काय म्हणाला? मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा जर नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? Apostle Paul said, we came to this world with nothing, we will go out of this world, leave this world with nothing. आणि संत पौल देखील म्हणतो काय की आम्ही या जगात मोकळ्या हाताने आलो आणि हे जग सोडतानाही आम्ही मोकळ्या हाताने जाणार आहोत. आम्हाला काही इथून घेऊन जाता येणार नाही. But the greed of money and any kind of greed is really terrible and is closer to our hearts. आणि आमच्या हृदयाशी जवळ असलेली अशी एक गोष्ट आहे आणि सर्व प्रकारचा लोभ याचा आम्ही त्याग केला पाहिजे. पैसा आणि इतर जगिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आम्ही त्याग करायला त्याच्यापासून दूर राहायला शिकलं पाहिजे. And we can find the example in the history of humanity, numerous example how those leaders who were self-centered and greedy, what was their end? आणि इतिहासामध्ये जागतिक इतिहासामध्ये आम्हाला अशी अनेक उदाहरणं आढळतात जे अशा प्रकारचे नेते जे स्वार्थी आहेत, लोकांचं शोषण करणारे आणि गरीब लोकांचं शोषण करून स्वतः श्रीमंत बनणारे, अरेरावी करणारे, लोकांवर अन्याय करणारे, ते अशा लोकांचा शेवट काय झालेला आम्ही वाचतो. And that's why Jesus said, it is blessed to give than to receive. It's more joyful. Blessed, joyful. It's it brings great joy. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं की घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे. इतरांना देण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे. Okay, anything else? Before I talk too much, it's good that you talk to me. Yeah. तुमच्या बरोबर बोलण्यामध्ये मला खूप आनंद झाला या प्रश्नोत्तराच्या याच्यामध्ये. आणि कुणाला काय सापडलंय या शास्त्र भागामध्ये? पास्टर, प्रेज द लॉर्ड. या पौलानं जी पुढारपण केलं किंवा सेवा केली ती खूप खडतर ज्यामध्ये केली आणि त्याच्यामध्ये मला असं आम्हाला पाहायला मिळते की एक नम्रता, कळवळा, सहनशीलता आणि प्रार्थनेमध्ये तत्पर आणि धैर्य हे आम्हाला पाहायला मिळते. आणि आम्ही ते पुढारी पण करत असताना कशाचाही लोभ न धरता ह्या गोष्टी आम्ही देवाने आम्हाला दिलेल्या आहेत, त्या गोष्टी घेऊन आम्ही देवाच्या राज्यामध्ये पुढारी पण केलं पाहिजे, सुवार्ता केली पाहिजे. So he concluded all the points now up to given, all prayer and this one humility and all. So beautiful. In this way we must serve the Lord and serve the people with humility, with prayer, without expecting anything. Yeah. What about verse number 21 that Paul preached to the Jews and also to the Gentiles? 21 वचनामध्ये आम्ही काय वाचतो? पौलानं यहुदी आणि हेल म्हणजे यहुदी तर या दोघांनाही सुवार्ता सांगितली. So what principle we can learn from here? आणि यातून आम्ही काय तत्व शिकतो? आमच्या सेवेमध्ये पण आम्ही कसं राहिलं पाहिजे? यहुदी आणि यहुदी तर दोन ग्रुप त्यावेळेला होते पौलाच्या काळी. आता आमच्या जगामध्ये आम्ही कशा प्रकारे सुवार्ता सांगितली पाहिजे किंवा कोणाला साक्ष दिली पाहिजे? गरीब असणी लोकांनी, गरीब लोकांनी, जे श्रीमंत असणी, गरीब असणी, सगळ्या समाजामध्ये लोकांना. So we must tell
preach gospel to the poor people, also rich people, educated, uneducated, both groups. So we Forward, shouldn't have backward. any kind of Yeah. prejudice. Yeah. In verse 27, there, देवाचा 27. संपूर्ण मनोदय. So we must preach the all truthful gospel. Amen. Amen. This is Praise the Lord. beautiful. Not the things only what we like. What we like. Yes. We like or we love. Yes. Yeah. Praise the Lord. स्वार्थ सांगताना मंडळीला हाऊस ग्रुपमध्ये, महिला मंडळाच्या ग्रुपमध्ये शिक्षण देताना आम्हाला पवित्र शास्त्रातील ज्या गोष्टी आवडतात किंवा आम्हाला महत्वाच्या वाटतात तेवढ्याच न शिकवता देवाचा संपूर्ण मनोदय म्हणजे पवित्र शास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी, सर्व तत्व, सिद्धांत आम्ही लोकांना शिकवले पाहिजेत. Okay. Anything else? Praise the Lord, Pastor. Praise Praise the the Lord. सेवेमध्ये वर्ष नंबर 22 आणि 23 मध्ये जसं पौल म्हणतो ना की सेवा करत असताना मला कळते की माझी बंधने, संकटे माझी वाट बघत आहेत आणि आत्मा नगरोनगरी माझा साक्षी देतो आणि सेवा करताना माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा मी करत नाही. नाही, मगाशी ते झालं की तुम्ही सांगितलं 22-23 बोललो का? नाही त्यामध्ये नाही तो विषय नाही मला म्हणायचा होता. पण त्यामध्ये पौल म्हणतो की मी सेवा करताना माझ्या प्राणाची किंमत काही करत नाही, म्हणजे सेवेसाठी पूर्ण समर्पित आहे आणि प्राणासाठी. हा, ओके. पूर्ण आपलं जे पाचारण आहे त्याशी एकनिष्ठ राहून पूर्ण समर्पित राहणे. परत सिस्टरने सांगितलं ते मग. नवीन काय अजून राहिलेलं होतं बघा, जे अजून कुणी सांगितलेलं नाही, असं कोणत्या वचनामध्ये तुम्हाला आढळतंय का? प्रेज द लॉर्ड. बोला सिस्टर. पौलाच्या या अध्यायामधनं आपल्याला दिसून येते किंवा शिकाय मिळते की पौलानं त्या तिथं सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळी वेळ पडली त्यावेळी स्वतःच्या हाताने त्यानं श्रम केलं, आपल्या तसंच आपल्या स्वतःच्या गरजा स्वतःहून त्यानं भागवलेत. त्याच्याकरता दुसऱ्याला ओझं असं झालेलं नाही. मग पुढारी पण करत असताना ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. व्हेरी गुड सिस्टर. पास्टर, वर्स नंबर 35. Paul helped the people with his own. He was preparing tents. He was selling tent, and with that money he was helping people. He was toiling and taking this for helping people. So we also do the same thing. So somebody gives us some money or donation, then we can give poor people. No, with our own strength or our own, we have to help poor people. 35 verse. Awesome. Those who are weak, we must help them with our this. And if somebody is giving and we are helping, and then we are taking all those pictures, okay, and putting on the Facebook, okay? All those photographs. Yes. Rather than with our own resources, we help people. Okay. आम्ही दुसऱ्यांनी दिलेले पैशाचं वाटप करताना फोटो काढून फेसबुकवर इकडे तिकडे टाकू नये. इतरांचं पैशाचं वाटप करताना आम्ही स्वतः श्रम करावेत. आमच्या श्रमातून जे काही येईल त्यांना आम्ही इतरांना मदत करावी, अशी योजना होती. आणि तो तसंच करत होता. तो तंबू विणत होता, त्यातून मिळणारा जो फायदा होता तो गरिबांना देत होता. आम्ही देखील आमच्या श्रमातून जे काय आम्हाला मिळतं त्यातून आम्ही दीन, दरिद्री, गरीब यांना मदत केली पाहिजे. व्हेरी गुड. And sad to say, sometimes people with the same bag of flour or same bag of rice, they take the picture of so many people. It is sad. आणि मी पाहिलेलं आहे की एकच जे पॅकेज असतं
ते पॅकेज प्रत्येकाच्या हातात देऊन आणि पास्टर किंवा लीडर अनेक फोटो काढतात. एकच तांदळाची पिशवी आणि प्रत्येक व्यक्तीच्या हातात देऊन, ब्रदरच्या पण हातात ती द्यायची, त्याच्यावर फोटो काढायचा, सिस्टरच्या दुसऱ्या हातात द्यायची, तिच्यावर फोटो काढायचा. असंही केलं जातं, असं मी पाहिलेलं आहे. Yes. So many wonderful principles we learn from here, and the same thing we find in the life of Jesus. आणि अतिशय अद्भुत असे काही तत्व सिद्धांत या शास्त्र भागातून आम्ही शिकलो, आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील याच गोष्टी आम्हाला दिसून येतात. And it is wonderful and important to have Christ-like character to lead people. आणि म्हणून नेते म्हणून, पुढारी म्हणून लोकांची सेवा करत असताना ख्रिस्तासारखा स्वभाव अंगीकारणं हे फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. And all of us, we are called to lead. आणि आम्हा सर्वांना पाचारण करण्यात आलेलं आहे पुढारीपणाच्या सेवेसाठी. We lead people by serving God. We serve people by leading them. आम्ही देवाची सेवा करतो लोकांच्या सेवेच्या द्वारे, किंवा आम्ही लोकांची सेवा करतो म्हणजेच आम्ही देवाची सेवा करतो. And remember, as I said in the beginning, that we don't need title or position to be a leader. We can do it without that. And the reward is from heaven. The position is from heaven. And he will say, well done, faithful servant. आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर प्रभूची सेवा करायची आहे तर त्यासाठी कुठल्याही पदाची आम्हाला गरज नाही. कुठलंही पद नसताना देखील आम्ही प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक प्रभूची सेवा करू शकतो. आणि मग अशी सेवा केल्यानंतर आमचं प्रतिफळ स्वर्गात आम्हाला मिळणारच आहे, पण आम्हाला प्रभूकडून शाबासकी देखील मिळणार आहे. तो म्हणणार आहे, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वास राहिला, मोठ्यावर तुझी मी नेमणूक करतो आणि आता तू माझ्यासोबत विश्राम कर. In heaven there will be no title. स्वर्गामध्ये कोणतीही पद नाहीत. बक्षीस आहेत पण पद नाहीत. Nobody will say, oh, well done, Reverend Dr. so and so, Reverend Dr. Charles Shaheen, or so and so. स्वर्गामध्ये कोणी अशी ओळख करून देणार नाही की हे डॉक्टर अमुक अमुक आणि हे रेव्हरंट अमुक अमुक, हे कार्डिनल अमुक अमुक, हे पोप अमुक अमुक, असं तिथं कोणतंही पद नाहीये. Yes. The most important thing is we serve God and God would say, well done, faithful servant. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आम्ही प्रामाणिकपणे प्रभूची सेवा करूया आणि मग प्रभूपासून हेच आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस किंवा पद आहे. काय, ज्यावेळेला प्रभू आमच्या पाठीवर थाप माने म्हणून भल्या व विश्वासू दासा. You know, when before Billy Graham died, they asked Billy Graham what should be on his tombstone. आणि प्रख्यात जगप्रसिद्ध सुवार्थिक बिली ग्रॅम यांचा मृत्यू होण्यापूर्वी लोकांनी त्याला विचारलं की तुमच्या कबरेवर जे फलक पाटी लावण्यात कोरण्यात येणार आहे त्यावर कुठलं वचन किंवा तुमची काय इच्छा आहे, त्यावर काय लिहावं अशी तुमची इच्छा आहे. Yeah, so they were expecting that Billy Graham will choose a big word, big title for his tombstone. आणि लोकांना वाटलं की कबरेवरच्या त्या पाटीवर काहीतरी भव्य दिव्य असं लिहावं अशी बिली ग्रॅमची इच्छा असेल किंवा तसं ते सांगतील. And he said, just write down there, preacher of the gospel of Jesus Christ. मग बिली ग्रॅमने एवढंच सांगितलं, माझ्या कबरेवर माझी ओळख एवढीच लिहा की प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेशकार.
That's it. एवढंच. And then, of course, the Bible verse under that, Jesus said, I'm the way, the truth, and life. आणि मग त्याच्या खाली पवित्र शास्त्रातील वचन कोरण्यात आलं. प्रभू येशू म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. Great leader, godly leader, have great influence in the nation. आणि जे मोठे पुढारी असतात, नेते असतात, जे देवभीरू नेते असतात, राष्ट्रांच्या जीवनशैलीवर त्यांचा मोठा प्रभाव पडतो. Think about Daniel. He was a great leader who was able to influence 4 great kings. आणि पवित्र शास्त्रामधून दानियलचं उदाहरण पहा. तो एक मोठा पुढारी होता, नेता होता, आणि 4 राजांच्या काळामध्ये दानियलनं आपल्या लोकांचं पुढारी पण केलं. तो 4 राजांच्या दरबारामध्ये दानियल होता आणि त्यानं राष्ट्राचं पुढारी पण केलं. And may God help each and every one of us that we live for the Lord and have great influence not only on the people that are around us, Christian community, but even this we have influence over the secular people, ungodly people, and even to the leaders of the nation. आणि देव करो आणि देव आपल्याला अशा प्रकारचे नेते बनण्यासाठी मार्गदर्शन करो, आपल्याला सिद्ध करो की केवळ विश्वासणाऱ्यांच्या जीवनावरच आमचा प्रभाव पडावा एवढंच नव्हे, तर आमच्या आजूबाजूला जे इतर ख्रिस्तीतर लोक आहेत त्यांच्या जीवनावर देखील आमचा प्रभाव पडावा. आणि राष्ट्रामधील जे नेते आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्यावर देखील आमचा प्रभाव पडावा असे देव करो, हीच प्रार्थना आहे. And in everything let the name of God be glorified. आणि शेवटी एकच की प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं गौरव झालं पाहिजे, हेच आपण बघूया. Amen. Amen. Is there anything you would like to share? Any homework is there for students? Just write down this principle. Yeah. All they have heard, all principles. Very good. That's right. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आम्ही जी सगळी तत्व आता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी गोळा केलीत, विद्यार्थिनींनी ती ओळीनं तुम्ही वचनानुसार लिहून काढायची आहेत. And also connect this principle with the life of Jesus. आणि मग ही जी तत्व आहेत ती येशूच्या जीवनाशी तुम्ही ताडून बघायची आहेत की येशूच्या जीवनामध्ये येशू अशा प्रकारे जगला का. उदाहरणार्थ घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. येशूचं जीवनामध्ये काय होतं, तो लोकांकडून जास्त घेत होता का लोकांना जास्त देत होता. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक तत्व येशूच्या जीवनाशी ताडून बघायचं आहे, लागू करून बघायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी एक गृहपाठ आहे. Beautiful. It was so wonderful creative learning. आणि निर्मितीक्षम शिक्षण हे किती अद्भुत आहे आज आपण पाहिलं. पहिल्यांदाच आपण अशा प्रकारचा अभ्यासक्रम घेतला. I really enjoy it. आणि मी खूप आनंदी आहे आणि यामध्ये खूप मी आनंद घेतला आहे. And thank you for participating. आणि या सर्वांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्याबद्दल प्रभूमध्ये मी त्या सर्वांचे आभार मानतो. And we were teaching each other, we were learning from each other. आम्ही एकमेकांना शिकवतो अशा प्रकारे आणि एकमेकांपासून शिकतो देखील. आम्ही शिकवतो आणि शिकतो. Beautiful. Pastor Babakar, would you like to say anything? Please feel free. If not, then we close with prayer. Hello. Hello. Yeah, hello, Pastor. Yes. Praise Lord. Praise the Lord. Yeah. मी फक्त स्टुडंटना सांगायचं आहे की तुमचं जे असाइनमेंट्स आहे, रिक्वेस्ट ऑल ऑफ यू असाइनमेंट्स प्लीज
do submit it as soon as possible. It is already late. We have given you September 30th as the last date, October 30th as the last date, but now we crossed the days. So please submit your assignments. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे. सर्वांनी आपले गृहपाठ असाइनमेंट द्यायचे आहेत. तुम्हाला 30 ऑक्टोबर शेवटची मुदत होती, तरी देखील अजून काहींनी दिलेले नाहीत. तर कृपा करून ज्यांचे गृहपाठ असाइनमेंट राहिलेले आहेत ते तत्परतेने पूर्ण करून पास्टर प्रभाकरांकडे सुपूर्द करा, अशी सर्वांना नम्र विनंती आहे. So in Maharashtra elections, this is the season of election. Just yesterday we have finished our elections, and I think that's why pastor's visa. Yeah. Maybe that is one of the reason. Maybe. Yeah. Kolhapur, you have mentioned. Yeah, Kolhapur. So election असल्यामुळे पास्टरचा विसा डिले झाले असं मला वाटतोय. आता बहुतेक आता सँक्शन होतील. आता लवकर सँक्शन होतील. Pastor Charles, how many days visa did you apply? When I got that invitation back in August, in September, I launched. No, how many days tourist visa you apply? Tourist visa. How many days you want to stay like that? Applied for how many days? I have applied for a month. 30 days. Okay, good. Yeah, 30 days. Yeah. Okay, then. So pastor ने 1 महिन्याचा visa apply केलेला आहे. As soon as pastor's visa gets sanctioned, we have 1 month time. During that one time, we will plan a day, and then we will have our graduation. Sure. So 1 महिन्याचा visa pastorने apply केलेला आहे. So त्यांचे sanction झाल्यानंतर तुरंत मी 1 महिन्यामध्ये 1 तारीख घेऊया. त्या दिवशी आम्ही कार्यक्रम प्लॅन करून कार्यक्रम संपवून टाकूया आणि पुढच्या वर्षाच्या क्लास आणि जानेवारीमध्ये चालू करणार. So thank you very much and God bless you all. Good night. And I am really looking forward to that. And Amen. Yes, we are very excited. So आणि पास्टर आतुर आहेत ग्रॅज्युएशनच्या कार्यक्रमाविषयी सर्व विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी भारतात येऊन. ही एकच वेळ आहे, ते सर्व विद्यार्थ्यांना भेटू शकतात, समोरासमोर बोलू शकतात. Awesome. So Pastor Dongre, would you kindly close us with prayer? आता आपण प्रार्थना करूया आणि आजच्या शास्त्र वर्गाची सांगता करूया. सर्व समर्थ देवा, या रात्रीच्या प्रहरी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. आज ज्या गोष्टी तुझ्या पवित्र वचनातून तुझे लेकरं शिकलेले आहेत प्रभू, त्या गोष्टींवर मनन चिंतन करण्यासाठी, त्या आपल्या अंतःकरणात ठसवण्यासाठी आणि प्रभू त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करण्यासाठी तू प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर प्रभू. या अभ्यासक्रमाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाचं जीवन बदलण्यासाठी पवित्र आत्म्या आम्ही तुला आमच्यामध्ये आमंत्रित करतो आणि आमच्या प्रत्येकाचं जीवन बदलून आमच्या प्रत्येकाचं जीवन प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी सेवा करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आशीर्वादित केल्याबद्दल सर्व मान महिमा गौरव तुला देऊन आणि ही प्रार्थना प्रभू येशू आमचा तारणारा याच्याद्वारे केली म्हणून ऐकत्या. आमेन, आमेन, amen. Okay. Praise the Lord. Thank you and goodbye. See you next week. Yes. God bless you. Okay, God bless you. Have a Bye-bye. good weekend. Bye bye. प्रेस लॉर्ड सगळ्यांना. Praise the Lord. God bless you, brother. Thank you.